कोलकात्यानंतर देशात आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळच्या प्रसिद्ध दुर्गोत्सवाला सोमवारी दिनांक 22 सप्टेंबरला उत्साहात प्रारंभ झाला। विविध मंडळींनी वाजत गाजत देवींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। यात संपूर्ण रामायण दर्शविणाऱ्या देखाव्यांचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले। शहरात आता 9 दिवस भक्ती आणि उत्साहाचे वातावरण राहणार आहे। येथील बालाजी चौकातील श्री बालाजी दुर्गादेवी उत्सव मंडळाने देवीच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सुभाष राय आणि संयोजक विजय राय यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली। शहरातील मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले ते संपूर्ण रामायण जिवंत करणारा देखावा। यात प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या वनवासासह हनुमान आणि रावणाचे पुतळे साकारण्यात आले होते। या माध्यमातून संपूर्ण रामायणातील घटनाक्रम दाखविण्यात आला। याशिवाय शहरातील इतरही मंडळींनी वाजत गाजत आणि विविध देखाव्यांसह मिरवणुका काढून आपापल्या मंडपात दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली। या आगमन सोहळ्यांमुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। येणारे 9 दिवस उपवास, भक्ती आणि उत्साहाने राहणार आहेत।